तहसीलदार आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटील साहेब, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे जी, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे जी, राजेश टोपे जी, राणा जगदीशसिंह पाटील जी, नवाब मलिक जी, विद्याताई चव्हाण, विक्रम काळे, जयदेव गायकवाड, रामभाऊ वडपुते, सतीश चव्हाण, चित्राताई वाघ, गफ्फार मलिक, ईश्वर बाळगुते, संग्राम कोते पाटील, अजिंक्य राणा पाटील, दीपक मानकर, डॉक्टर नरेंद्र काळे, जीवनराव गोरे, सुरेखाताई ठाकरे, नेताजी पाटील, अर्चना पाटील, सोनाली देशमुख, वैशाली मोठे, नागेश अक्कलकोटे, सर्व माझ्या भूम, परांडा, उस्मानाबाद आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व माझे शेतकरी बांधव, आज या परिसरामध्ये हल्लाबोल आंदोलनाच्या संदर्भामध्ये सरकारला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देण्याच्या करता प्रांताकडे जाणार आहोत आणि सभा ज्यांनी आयोजित केलेली आहे ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल मोठे, त्यांचे सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर माझ्या आधी राणा पाटलांनी, धनंजय मुंडेंनी, बाकीच्या सगळ्याच नवाब मलिक साहेबांनी सांगितलं की कोणत्या कारणाकरता अशा प्रकारचं हल्लाबोल आंदोलन सुरू झालं. तुम्हालाही माहिती आहे की अनेक वर्ष, 15 वर्ष आम्ही सगळेजण सरकारमध्ये काम करत होतो, 10 वर्ष युपीएच्या सरकारमध्ये पवार साहेब काम करत होते. अनेक निर्णय आपण घेतले, लोकांनी बदल केला, नरेंद्र मोदींची हवा आली, लाट आली आणि सगळीकडे भाजपमय वातावरण. ठीक आहे, लोकशाहीमध्ये कुणाला निवडून द्यावं, कुणाला निवडून देऊ नये हा जनतेचा अधिकार तो त्यांनी दिलेला आहे, मान्य केला. आम्ही पहिलं वर्ष गप्प बसलो. तटकरे साहेब असतील, राणा असेल, धनंजय असेल, राजेश असेल, राहुल असेल, बसलो की आपण 15 वर्ष काम केलं. आता यांना संधी दिली पाहिजे, दिली संधी. 1 वर्ष नवीन होते, वर्षाने दुसरं वर्ष, आता तिसरं वर्ष संपलं. काय परिस्थिती झाली, का आम्हाला संघर्ष यात्रा काढावी लागली, का आम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंत गेलो? कारण आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये वावरणारे कार्यकर्ते. आमची पण स्वतःची शेतीवाडी आहे, शेतकरी हे आमची जात आहे. शेतकऱ्याचे प्रश्न हे आमचे सर्वांचे प्रश्न आम्ही मानतो आणि त्याच्यामुळे शेतकरी लागोपाठ 2 वर्ष दुष्काळामध्ये अक्षरशः होरपळून निघाला. प्यायला पाणी नाही, शेतीला कुठलं द्यायचं, कसं जगायचं, कुटुंबाला कसं जगवायचं, शिक्षण कसं करायचं, लग्न कार्य कसं करायचं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की कर्जमाफी दिल्याशिवाय गप्प बसायचं नाही, कर्जमाफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आम्हाला मुख्यमंत्री सरळ सभागृहात सांगायचे योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी करू. आम्ही एकमेकांकडे बघायचो, कधी योग्य वेळ ना. मी त्यांना म्हणलं किती हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर योग्य वेळ येणार आहे, किती शेतकऱ्यांचा जीव तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कर्जमाफी देणार. आम्ही सांगितलं की आम्ही देऊन दाखवली ना. पाठीमागच्या काळात 2008 साली ज्यावेळेस माझी जनता, माझा शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस राष्ट्रीय नेते पवार साहेबांनी 71,000 कोटीची कर्जमाफी दिली होती का नव्हती, मिळाली होती का नव्हती. मग आम्ही दिलं होतं. मनात आणलं तर देता येतं, राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. पहिल्यांदा आम्ही संघर्ष यात्रा काढली, दुर्लक्ष केलं, परंतु हळूहळू शेतकऱ्यांना पटायला लागलं, संघटना सामील झाल्या. बांधवांनो, पहिल्यांदा या भाजप शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये तुमचा माझा कोपरगावच्या परिसरातला पुणतांब्याचा शेतकरी संपावर गेला. शेतकरी संपावर गेलं कधी ऐकलंय का? पहिल्यांदा घडलं. कारण नाकारते सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांशी यांना काही घेणं देणं नाहीये. धनंजयनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस शेती करतात, सांगावं लागतं. मी शेती करतो, राहुल शेती करतो, धनंजय शेती करतो, राणा शेती करतो, सांगावं लागतं का? नाही लागत, कारण आम्ही शेतकरीच जातच आमची शेतीची. या पद्धतीने वागणारी लोक आणि त्याच्यानंतर
आंदोलन झाल्यानंतर मग म्हणाले की ठीक आहे आम्ही कर्जमाफी देतो. पहिल्यांदा सांगितलं सरसकट कर्जमाफी. पवार साहेबांना भेटायला गेले होते. पवार साहेब तुम्ही देशाचे नेते आहात, तुम्ही अनेकदा चांगले निर्णय घेतले, आम्ही कर्जमाफी कशी करावी त्या एका मिटिंगला मी पण तिथं हजर होतो. साहेबांनी सांगितलं सरसकट करा आणि जो गरीब आहे, जो शेवटचा माणूस आहे, जो गरीब शेतकरी आहे, त्याला पहिल्या प्राधान्याने तुम्ही कर्जमाफी द्या. कर्जमाफीचे निर्णय व्हायला लागले तसं तसं बदल त्यांनी केला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विभागामध्ये एक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात आम्हाला सांगितलं की विदर्भामध्ये आम्ही जास्त कर्जमाफी दिली. कर्जमाफी दिल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र कशाला भेदभाव? सगळेच काळ्याची सेवा करतात, सगळेच त्या ठिकाणी. परंतु अशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. आज देखील कर्जमाफी झाली नाही. ऑनलाईनच्या बद्दलचं धनंजयनी कधी आपण बघितले? तुम्ही शहरी भागातल्या काही गोष्टी कशाला ग्रामीण भागामध्ये आणता? एका दिवसात कशा आणता येतील? बदल एका दिवसात होत नसतो, त्याला काही वेळ लागतो, मानसिकता बदलावी लागते. लोकांना ते समजून पण शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. शेतकरी मोडला तर शेतमजूर उद्ध्वस्त होईल. शेतकरी मोडला तर ही बाजारपेठ उद्ध्वस्त होईल. अक्षरशः कोण कुणाचा वाली राहणार नाही. आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला हे करावं लागतं. कर्जमाफीची अवस्था आपल्या इथं पिकं आहेत, उडीदाचं आहे, तूर आपण पिकवतो, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, ज्या भागामध्ये पाणी असेल तिथं ऊस घेतो, काही ठिकाणी हरभरा देखील घेतो. मला सांगा हरभऱ्याला भाव आहे? 3000 रुपये. हरभऱ्याला 3000 रुपये. याच देशाच्या पंतप्रधानांनी एकेकाळी सांगितलेलं होतं की बाहेरच्या देशातनं डाळ आयात करावी लागते. एक तर दिवाळी डाळीचा भाव झाला होता 200 रुपये किलो. महिलांना विचार, 200 रुपये किलो. यांनी आवाहन केलं की शेतकऱ्यांना तुम्ही डाळ पिकवा, हरभरा करा, तूर करा. शेतकऱ्यांनी केलं. नंतर एवढी वाईट अवस्था आपली झाली, त्याचं कोणी वजन देखील करत नव्हतं. अहो, आम्ही त्यावेळेस फिरत होतो तर मार्केट कमिटीला आलेली डाळ अवकाळी पाऊस पडला आणि तूर भिजली आणि भिजल्यावर तिला अंकुर फुटला, तशीच वाया गेली. कुणी विचार करायला तयार नव्हतं. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायचं की मुख्यमंत्री तुम्ही मार्केट कमिटीमध्ये जाऊन चौकशी करा. तिथं ग्रेडर शेतकऱ्याला जुमानत नाहीये, तिथं व्यापाऱ्यांचं भलं होतंय, परंतु तिथंही दुर्लक्ष केलं. त्याच्या संदर्भात सोयाबीनची काय अवस्था? हे राज्यकर्ते नव्हते, आम्ही राज्यकर्ते असताना विरोधी पक्षात हे होते, हे सांगायचे. केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही थांबवलं, याचं उत्तर द्या ना. सरकार द्यायला तयार नाही. आज ऊसाचे भाव काय अवस्था आहे? अहो, 2200 रुपये भाव आहे, तो पण देत नाहीये. गेल्या वर्षी माझ्या 2800, 2600, 3000 रुपये भाव घेतले. तिकडे रिकव्हरी जास्त असते. कोल्हापूरला तर 3000 रुपये. त्याच्यामध्ये एका टनात 135 किलो साखर ते काढतात आणि आपल्याकडे एका टन 25 किलो साखर कमी. 25 तरी 75, 750 रुपये इथंच कमी होतात. एवढा फरक. परंतु आज संपूर्ण इंडस्ट्री उद्ध्वस्त होण्याची वेळ आहे.
दुधाचं तर वाटोळच केलंय. त्याच्या संदर्भामध्ये धनंजयनी सांगितलं ती गाय तिथं ठेवूनच ठेवली, तिथे अजून धार काढायला काही सुरुवात झाली. बहुतेक गाय पाणवली नसेल त्याच्यावर थांबला. आता सध्या मुख्यमंत्री पाणवत बसले, पाणवल्यावर काढलं. मित्रांनो, ही मंडळी अक्षरशः दुधाची एवढी वाईट अवस्था. महादेव जानकरांना ते खातं दिलं. महादेव जानकरांना म्हणलं, महादेव जानकर तुम्ही त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण मागायचं, आता तुमच्याकडं मत्स्यपालन असेल, दुग्ध व्यवसाय नाही. माझा अभ्यास चालू. अरे कशाचा अभ्यास करतो? काय अभ्यास? त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही विचारा, ज्यावेळेस मागे आमचा सरकार आली, आम्ही काय केलं? दुधा मंजूर केले राहणार. लिटरला 2 रुपये सरकार दिले. परदेशात पाठवली का? तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले. भाव पडतात ना, तेजी मंदी चालते. तेजी असल्यावर अडचण नसते, पण मंदी असल्यानंतर हस्तक्षेप आणि त्याच्यातून आपल्या जनतेला वाचवावं लागतं. तेच नेमकं भाजप शिवसेना सरकार करेल. आम्ही त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने करा. ते म्हणले थांबा, आम्ही तपासतो, चौकशी करतो, समिती नेमतो. एवढाच धंदा चालला. पण त्याच्यापासून ती धंदा पार शेतकरी माझा दुधाचा, त्याच्या संदर्भामध्ये कुणी आता त्याला गाली राहिलं नाही. लोकांना अजून आशा वाटते काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी मार्ग निघेल. खरोखरीच बांधवांनो, ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस तुमच्या माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना वरदान ठरणारा जर कोणता धंदा असेल तर तो दुधाचा धंदा. काहीच पीक नसेल तर कमी 15 दिवसाला दुधाचं पेमेंट तरी आपल्या घरामध्ये येतं, त्याच्यातनं घर चालतं. मागे आम्ही पशुधन त्यावेळेस जगावे म्हणून आपल्या भाषणामध्ये केला. कारण पशु अशा प्रकारची भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, तरी हे सरकार त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. तर तिनं मला इथं निवेदन दिलं की तूर ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांची सर्व मापे करा. तिथं माप देखील केली जात नाही. एवढी कशा करता थट्टा करताय? कसली मस्ती आली तुम्हाला? कसली धुंदी आली? का अशा पद्धतीनं का त्यांचे मंत्री रोज काहीतरी चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करतात? मधी तर एका चंद्रकांत दादा पाटलांनी स्टेटमेंट केलं, मी तर आश्चर्यचकित झालो. त्याच्या समजवण्याच्या करता त्यांनी कार्यक्रम हातामध्ये घेतला. अधिकाऱ्यांना बोलवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं खड्डे बुजवत असताना डांबर घेण्याच्या करता जो पैसा लागतो त्याच्यातले निम्मे पैशाचं डांबर घ्या. म्हणले निम्मे पैसे पत्रकार मित्रांना पाटलांनी तशा पद्धतीने सांगितलं. अरे तुम्ही पत्रकारितेला, तोही समाजातला एक महत्वाचा घटक संदर्भात काय घटना घडल्या त्याचा उल्लेख धनंजयनी आपल्या भाषणामध्ये केला. मी तुमचा वेळ घेत नाही. म्हणजे लोकांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवावा, जर पत्रकार परिषद देत असतील आणि स्वतःची खंत व्यक्त करत असतील, विचार करा. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. नोटाबंदी झाल्यापासून सगळा धंदा बसला. प्रत्येक जण म्हणते काय खरं नाही, काय खरं नाही. नको ती दाबली आणि आता ती व्यापारी पण जीएसटी मुळे तर मेटा कुठे आले. मला इतके मी पुण्यात
कार्यकर्ता अनेक लोक तुम्हीच त्या ठिकाणी आमचे खासदार आमदार दिले ना. केंद्र सरकार राज्य सरकारने म्हणून नरेंद्र मोदी साहेबच्या कॉन्फरन्सला हजर राहायचे आणि त्यावेळेस भाजप जीएसटीला हे चुकीचं आहे आणि आता ते सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी जीएसटी आणलं. काय कुणाचा फायदा झाला सांगा एकाने उठून की आमचा फायदा झाला. कुणालाच तो फायदा मिळत नाही. आज कसं जीवन कळत नाही आणि मंत्री सांगतायत गोळ्या घातल्या जरा कमरे खालीच घालायला घातल्या ते घातल्या म्हणतायत कमरे खाली घालायला पाहिजे होतं. त्यांना काही लाज लज्जा शरम वाटत नाही. तुम्ही कुणाला गोळ्या घालायची भाषा वापरता शेतकऱ्याला जो लाखाचा पोशिंदा हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष जर शेतकऱ्याच्या कमरेखाली गोळ्या घालायची भाषा वापरताय. शेतकऱ्यांना तुरीचे पैसे दिले तरी पण आम्ही आपली माणूस आणि ही मंडळी मात्र या पद्धतीची भाषा वापरतात. त्याचा कुठेतरी शिकण्याच्या करता शाळा बंद करण्याच्या करतात. 1400 शाळा तर पहिल्या टप्प्यात बंद करायच्याच म्हणतात आणि नंतर काही हजार शाळा बंद करायचा डाव यांचा. का 80,000 शाळा मी 80,000 तुम्हाला पटलं नसतं म्हणून बोललो नाही. अरे इतर लयच भारी येत राहून तुझी माणसं. शाळा बंद करण्याच्या बद्दलचा आमच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस म्हणायच्या कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र. आता आम्ही नेऊन बोलू कुठे घेऊन चालला तुम्हाला याचा विचार देखील या राज्यात तुम्ही मागासवर्गीय आदिवासी गरीब मुलं भटके मुलं अल्पसंख्याकांची मुलं मुली शिकू नये बंद करतात. मोठ्यांची मुलं मोठ्यांच्या शाळेत जातील. गरिबांनी पुढे काय पाहायचं. हे सरकार सुटबुडवाल्यांचं सरकार आहे का गरिबाचं सरकार आहे हेच त्या ठिकाणी पाहण्याची वेळ आज आपल्या सर्वांच्यावर त्या ठिकाणी आली. मी वीज मंत्री होतो. पदमसिंह पाटील माझ्या आधी वीज मंत्री होते. काही दिवस राजेश टोपे आमच्या काळामध्ये देखील आम्ही आमच्या राज्याला विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केलं. आता आधी शेतकऱ्यांची कनेक्शन तोडा का कनेक्शन तोडा. त्या पिकाचं काय करायचं. पाणी कुठे द्यायचं. आता थोडा बहुत पाऊस पडला मध्ये आपल्या सिना कोळेगावला पाणी आहे. इतर धरणात पाणी आहे. उजनीत पाणी आहे. बोरला विहिरीला पाणी आहे आणि तुम्ही विजेचे कनेक्शन तोडायला निघाला. मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षी जर विजेचे कनेक्शन तोडण्याची भाषा केली आणि जर कनेक्शन तोडायला आला तर अधिकाऱ्यांनो याद राखा
तुम्ही असं करू शकणार नाही. आम्ही दमदाटीची भाषा करत नाही. आम्ही शेतकरी आहोत. आम्ही आमचं रब्बीचं पीक हातात आल्यानंतर कृषी संजीवनी योजना आम्हाला लावा, आम्ही टप्प्याटप्प्याने तुमचे पैसे भरतो. परंतु खरं तर मी सगळीकडे सांगतो, तेलंगणासारखं राज्य नवीन आहे, 24 तास मोफत वीज देतात. त्यांना मोफत वीज देता येते, ह्या सरकारला का देता येत नाही? किमान अडचणीच्या काळात तरी वीज तोडू नका. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मागेल त्याला शेततळ, मिळालं शेततळ? नुसती गोष्ट. मी सभागृहात उठलो, मुख्यमंत्री महोदय तुम्ही चुकीचं सांगताय, मागेल त्याला शेततळ तुम्ही देऊ शकणार नाही, हे शक्यच नाही. नाही नाही म्हणले, आम्ही देणार. नाही दिलं. त्यावेळेस सांगितलं 50,000 शेतकऱ्यांना सूर्यावर चालणारे शेतीपंप आम्ही देणार. 2200 दिले, 2200 अख्ख्या महाराष्ट्रात बंद केली योजना, बंद करून टाकली. मी आपल्याला सांगतो, तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेने उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकार त्यांचं निवडून द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकारमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिथं दुष्काळ पडतो त्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना सूर्यावर चालणारे वीज पंप त्या ठिकाणी दिले जातील. नाही दिली तर पवाराची अवलाद सांगायची. मी आपल्याला सांगतो की तसं देता येतं, तेवढी धमक आणि ताकद असावी लागते. तुम्ही म्हणाल अजित पवार तुम्ही मागे होता तेव्हा का नाही दिले? मी तेही उत्तर तुम्हाला देतो. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ऊर्जा मंत्री होतो त्यावेळेस 1 मेगावॅट वीज तयार करायला 17 कोटी रुपये खर्च येत होता. राणा 17 कोटी. उदाहरणच द्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखाना अरविंदराव गोरे यांच्या तिथं जाऊन विचार. आणि आता भाव कमी 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 होत आता 4 ते 4.5 कोटी रुपयामध्ये 1 मेगावॅट वीज तयार होते. 17 कोटी कुठं आणि 4 कोटी कुठं, 25% आले. आणि त्याच्यामुळे एकदा वीज सोलरवरची शेतकऱ्याला दिली. माझ्या बारामतीमध्ये विकास प्रतिष्ठान ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, तिथं आम्ही तशा पद्धतीनं जैन इरिगेशन कडनं पंप घेतले तर तिथं लावलेत. अतिशय चांगले पंप चालत आहेत. आमच्या एका आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तशा प्रकारचे पंप चालले. सकाळी 7 वाजला दिवस उगवला, पंप चालू, लाईट चालू, आणि दिवस मावळला पंप बंद. आपल्याला तरी रात्री कशाला वीज पाहिजे? शेतकऱ्याला दिवसभरच वीज पाहिजे. काही ट्रान्सफॉर्मरचा गोंधळ नको, कुणाचा गोंधळ नको, अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं. हे सरकारने सांगून केलं नाही. उलट त्यांनी सभागृहात सांगितलं की आम्ही आता तो निर्णय मागे घेतलेला आहे. का? शेतकऱ्यांना मदत करायचा निर्णय आला तर तुम्ही मागे घेता. शेतकऱ्यांना मोफत त्याच्यात वीज मिळेल. सूर्यप्रकाश आला की वीज चालू, सूर्यप्रकाश संपला की वीज बंद. काय वाईट? तिथं जर आमचा दुष्काळ पडला तर आम्ही मोटार फिरवणार नाही, आम्हाला बिल द्यायचं कारण नाही आणि बिल येणार पण नाही, कारण सूर्यावर चाललंय. सूर्य तर सगळ्याच आहे. परंतु तिथं देखील हे सरकार त्या ठिकाणी विजेच्या बाबतीमध्ये अक्षरशः शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. याचा देखील विचार आपण केला पाहिजे. मध्ये उस्मानाबादच्या तुळजापूर तालुक्यातल्या मसलापूरच्या ज्ञानेश्वर उर्फ आनंद साळवे या शेतकऱ्यांनी मंत्रालयामध्ये चढला गडी आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. का? माझा तुळजापूरचा तरुण एक शेतकरी तिथं जातो, 7व्या मजल्यावर चढतो आणि तिथनं जीव त्या ठिकाणी देण्याची भाषा करतो. त्याला व्यवस्थितपणे 2 पैसे तो म्हणतो मला कापसाला भाव नाही, माझ्या सोयाबीनला भाव नाही. अरे कापसाला भाव नाही, तुम्ही कापसाचं चुकीचं बियाणं आमच्या सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळं केलं तरी सरकार गप्पच. कसले कीटकाचं औषध आणलीत माहिती नाही, त्याच्यात कीटक मारायच्या ऐवजी माझे शेतकरीच मरायला लागले. ते औषध मारायला जो जाईल तीच मरतो. असं कधी आमच्या काळात औषध होतं? या पद्धतीचं सरकार गृह खातं काय करताय? अशा पद्धतीचं हे सरकार त्या ठिकाणी चाललेलं आहे.
आता तर परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की आता करत नाही, आता पूर्ण कुटुंबाला विष प्यायला लावतो. त्याच्याकरता आपण सगळे जन्माला आलो. सर्वात जास्त आत्महत्या परंतु कुणीच आत्महत्या कर त्याला त्याच्यापासून आपण वाचवलं पाहिजे. हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस माझ्या बारामतीमध्ये त्यांनी धनगरांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलं. तिथं फडणवीस सांगितलं पहिल्या कॅबिनेट धनगर समाजाला आरक्षण देतो. किती कॅबिनेट झाल्या? 150च्या वर कॅबिनेट झालं. तिला द्यायचंच नव्हतं. त्यांना फक्त तुमची मतं पाहिजे होती. त्यांचे खायचे दात एक आहे, दाखवायचे दात वेगळे. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही. एवढे एवढे लाखाचे मोठे मोर्चे निघाले त्यांनाही त्यांनी आरक्षण दिलं नाही. लिंगायत समाजाने आंदोलन केलं त्यांनाही आरक्षण नाही. हायकोर्टाने सांगितलं की त्यांच्या शिक्षणाचं आरक्षण लागू करा, नंतर विचार करू, तेही दिलं नाही. आदिवासी मागासवर्गीय ज्यांना ज्यांना ओबीसींना आता आरक्षण मिळतंय त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता या गरिबांना नको, डॉक्टर साहेबांच्या नको, राजाच्या नको, राणाच्या नको, राहुलच्या नको. अरे पण जो मोलमजुरी करतोय काम केल्यानंतर संध्याकाळची चूल पेटती त्या मराठा समाज गरीब धनगर समाजाला जो लंगोटी घालून त्या ठिकाणी मेंढरं वळतो त्याला द्या ना आरक्षण. जो माझा लिंगायत समाज आज गरीब राहिलेला त्या गरीबाला द्या ना आरक्षण. माझ्या मुस्लिम समाजामध्ये मलिक साहेबांना नका देऊ, पण जो गरीब माझा मुस्लिम समाजामधला माणूस आहे त्याला द्या ना आरक्षण. आम्ही काय मोठ्यांना देव असं म्हणत नाही, परंतु त्याही बद्दल अतिशय दुटप्पी राजकारण या सरकारचं चाललेलं आहे. याचा कुठेतरी आपण या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्तानं निश्चितपणे त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आज राज्यातला एकच समाज घटक त्या ठिकाणी समाधानी नाहीये. हे मी आरक्षणाचं असताना मध्ये मुख्यमंत्री आमच्या नाभिक समाजाचा अपमान करावा, काय कारण होतं? तो समाज तर तुमची माझी दाढी करतोय, कटिंग करतोय, आपला आपला व्यवसाय करतोय, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या करत आलं. कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. एवढा हा चांगला समाज, पण त्याला दुखवण्याचं काम केलं का तुम्ही मुख्यमंत्री म्हणून? त्यांना काही भावना वगैरे नाहीत त्या समाजाला, त्यांना काही भेदभाव होत नाही. परंतु आलं मुख्यमंत्र्यांच्या मनात बोलून गेलं. या पद्धतीनं सध्या राज्याचं राजकारण आज समाजातला एक देखील समाज घटक समाधानी नाहीये. गेल्या 3 वर्षात राहुल मोठ्यांनी मगाशी सांगितलं, सीना कोळेगावला आपण पैसे दिले, डॉक्टर साहेबांनी मदत त्यावेळेस केली, प्रकल्प पूर्ण आहे. पुढे काय? अरे आमच्या शेतकऱ्याच्या शिवारात पाणी कसं येणार त्याकरता पैसे द्या. परंतु एक देखील प्रकल्प त्यांनी एकाही घटकाचा विकास झालेला नाहीये. शेतकरी आत्महत्या करतोय, कीटकनाशकामुळे झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू, विजेचं आलेलं भारनियमन, कृषी पंपाची वीज तोडणीचा चाललेला धडक कार्यक्रम, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची आलेली वेळ. मला तर काल राजेश टोपे आणि राणा सांगत होता, दादा व्हिडिओ कॉल आपल्याच औरंगाबाद मधली कंपनी दूधच ना कित्येक लोकांना त्यांनी कमी केलं. 6,500 लोकांना कमी केलं. LNT कंपनी लोकांना कमी करते, मोठ्या मोठ्या बँका लोकांना कमी करतात. अरे नवीन लोकांना नोकरी मिळणं तर बाजूलाच राहिलं, नवीन कारखानदारी गुंतवणूक करायला तयार नाही. उद्योगपती म्हणतात जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत आम्ही काही त्या ठिकाणी काही पैसा गुंतवणार नाही. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र फायदा कुणाचा झाला? स्मार्ट सिटी कसली स्मार्ट सिटी?
स्वतःच उदो करून घेतात, हजारो कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करतात, परंतु माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या करता पैसे नाहीत म्हणून सांगतात। अशा पद्धतीचं हे सरकार आहे। त्याच्या संदर्भामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती तर आताच तुम्ही ऐकलं, जगात सगळ्यात जास्त पेट्रोल डिझेल कुठं महाग आहे तर ते महाराष्ट्रात महाग आहे। हे घ्या आजचे दिन। या पद्धतीनं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पेट्रोल आणि डिझेल बाहेर येते 35-36 रुपयांनी आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याला टॅक्स लावला जातो आणि तुम्हाला मला लुबाडलं जातं। एवढा टॅक्स, ही कसला टॅक्स? विकास करण्याच्या करता टॅक्स लावावा लागतो हे आम्हालाही माहिती आहे, पण इतका पाच तेव्हाच्या सर्वसामान्य माणसाचं कंबरट मोडून एवढा, ती वाटलंच पाहिजे, ती उठल्याच नाही पाहिजे असं, परंतु चाललं। त्याच्यामध्ये गॅसची दरवाढ, वाढलेली महागाई, दरवाढ, शेतकरी समाधानी नाही, त्याच्या भाजीपाल्याला भाव नाही, त्याच्या कांद्याला नाही, बटाट्याला नाही, त्याच्या मिरचीला नाही, त्याच्या कुठल्याच पिकाला फळबागेला भाव नाही आणि तिकडं महागाई पण जास्त। मग मधला माल खातंय कोण? पैसे आम्हालाही मिळेना आणि सर्वसामान्य माणसाला पण महाग वस्तू त्या ठिकाणी मिळतात, याचं उत्तर मात्र ते कोणी देत नाहीये। आज बंद उद्योग पडतात त्याच्याबद्दल ते बोलत नाहीये। आदिवासी भागातल्या तुम्हाला किती भूम परांड्याच्या लोकांना माहितीये, त्यांचं सरकार आल्यापासून आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेले 67,000 बालक मृत्युमुखी पडली कुपोषणामुळे। त्यांचा नीटपणे वाढ झाली नाही, कुपोषणामुळे 67,000 बालक। या मुख्यमंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल नको करायला? एवढी बालक मृत्युमुखी पडतायत आणि तुम्ही त्यांना पोषक आहार देऊ शकत नाही। कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा काल माझ्या दौंडमध्ये, मी काल उमरगेला सभेमध्ये सांगत होतो आणि माझी सभा चालू असतानाच त्यावेळेस दौंडमध्ये घडलं। एक तर पोलीस इन्स्पेक्टर आणि हवालदार आणि शिपाईच माणसांना उचलतात आणि मारून टाकतात। आणि काही कोथळ्याला तिकडे मारलं, सांगली मारला, ते मारला, पुरावा नष्ट करावा म्हणून त्या आंबोली घाटामध्ये जाऊन त्याचा प्रेत जाळून टाकला पोलीस। एक सिनियर पोलीस ऑफिसर, त्यांच्या ज्युनियर पोलीस ऑफिसर लेडीज होती, तिलाच त्या ठिकाणी कुठे गेली, अजून 1.5 वर्ष तिचा नवरा म्हणतोय माझी बायको कुठे, बायको माझी आई काटेवाडी त्याची तरी देखील त्याला त्या ठिकाणी बायको मिळत नाही। केस दाखल केली, आता तपास चालू आहे। बहुतेक त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काहीतरी गेम केला, परंतु सिद्ध म्हणजे जर कायदा ज्याच्या हातामध्ये आहे, कायदा सुव्यवस्था राखणं, तेच जर असे वागायला लागले। काल तर तटकरे साहेब माझ्या दौंडमध्ये एसआरपीच्या ऑफिसरनीच 3 लोकांना गोळ्या घालून मारलं। आज पेपरला बातमी, आम्ही विचारलं का रे, कशा करता त्यांनी गोळ्या घातल्या? म्हणलं त्याला जरा नाद होता। म्हणलं कसला? ते म्हणले माकडवाल्याकडनं, नंदीवाल्याकडनं 10 रुपये शेकड्याने पैसे आणायचा आणि ते पैसे आणल्यानंतर त्याचं व्याज वाढत गेलं आणि याला वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीचा सवयी होत्या आणि त्या सवयी भागवण्याच्या करता त्याला पैसा कमी पडायचा आणि हे नंदीवाले माकडवाले रोज तिथं जाऊन त्याला पैसे मागायचे। तिकडे एक दिवस सीटला घेतली बंदूक आणि एवढा त्याचा नियम होता, जागेवर खलास केली, ती डागातच पाठवली। हे कारभार, हे सरकार उद्याच्याला जर या पद्धतीनं माणसं किड्या मुंग्यासारखी जर मरायला लागली, आमच्या आया बहिणींच्यावर अन्याय व्हायला लागले, अत्याचार व्हायला लागले, त्यांना जर कुणी वाली नसेल तर या राज्यकर्त्यांचं काय करायचं? त्याच्याकरता हे हल्लाबोल आंदोलन आहे, याचा सर्वांनी आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। निव्वळ वेगवेगळ्या ठिकाणी दौरे चाललेले, परंतु या दौऱ्यातनं लोकांना काय मिळत आहे? अहो इथपर्यंत हे पोहोचलेले। मध्ये तर राज ठाकरेची एक बातमी मी वाचली, त्यांचे 6 नगरसेवक मुंबईचे फोडले कुणी शिवसेनेनी, आणि राज ठाकरे म्हणले माझ्या 6 नगरसेवकाला 30 कोटी रुपये दिले। म्हणजे केवढ्याला एक नगरसेवक? 5 कोटी। त्याला 10-15 पिढ्या बसून खाईल ना।
या पद्धतीने शिवसेनेकडे हा पैसा आला कुठनं? चौकशी करायला नको. मी आरोप केला नाही, स्वतः राज ठाकरेंनी आरोप केलाय. त्यांनी स्वतः निवडून आलेल्या नगरसेवक त्या ठिकाणी फुटतायत आणि त्यांना 7 कोटी रुपये 30 कोटी रुपये दिले जातात. भ्रष्टाचार मुक्त सरकार होतं ना. कुठलं काय चाललेलं आहे? कोण याला दोषी आहे? अहो ते हर्षवर्धन जाधव ते कुणाचे जावयाचे? रावसाहेब दानवेचे. रावसाहेब दानवेचे जावई कन्नडचे, औरंगाबाद जिल्ह्यातले आमदार शिवसेनेचे. मागच्या वेळेस मनसेचे होते, यावेळेस शिवसेनेचे. त्यांनी काय सांगावं? मला 5 कोटी रुपये फोडण्याकरता ऑफर देत होते, पुढचं तिकीट देत होते आणि अशा पद्धतीनं 30 आमदारांना फोडण्याचा भाजपचा डाव आहे. 30 आमदार गुणिले 5 कोटी 150 कोटी कुठून आले? काय चाललंय? तुम्ही जर जनतेने निवडून दिलेले, आताच मला राहुल सांगत होता काहीतरी आपल्या कुठल्या नगरपालिकेचे काही जण फुटून गेले तिथलेच. हो का? बघा याला आपलं मिठच आणि आहे का काय? परंतु आता राहुल ते गेले. पुढच्या वेळेस आपलंच सरकार येणार, ही लोक आपल्यालाच निवडून देणार. तू काळजी करू नको. परत आपलं सरकार आल्यानंतर ते तुला म्हणतील चुकलं राहुल भैया, पाया पडतील. अजिबात घ्यायचं नाही. मग मी बघतो त्यांचं काय करायचं. मी तुम्हाला सांगतो, या पद्धतीनं 150 कोटी रुपये जर आमदारांना 30 आमदारांना फोडण्याची भाषा होत असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे चाललाय? युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठे चाललाय? कोण घेऊन चाललंय चुकीच्या रस्त्याने? भाजप शिवसेना घेऊन चाललेली. याचा विचार माझ्या भूमपरांड्याच्या तमाम शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये माझा शेतकरी भरडला जातो, माझा सर्वसामान्य माणूस भरडला जातो, माझ्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळत नाही, आमच्या इथली कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी योग्य पद्धतीने राहत नाही, महागाई वाढत चाललेली आहे. या अशा सगळ्या समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. कर्जमाफी नीटपणे आपल्याला मिळत नाहीये, आपल्याला आधारभूत किंमत मिळत नाहीये, आपल्याला वीज मिळत नाहीये, आपल्याला नीटपणे जगण्याच्या करता जो अधिकार असतो तो अधिकार त्या ठिकाणी आपला डावलण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा कुठेतरी विचार तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. परवा नवीन वर्षाची सुरुवात झाली, कोरेगाव भीमाला काय घडलं? 2 समाजामध्ये कशा करता त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. का तरी पाडण्याचं काम केलं जातं.